मित्रांनो, त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रेरणा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आज आपण शिकतो, वाचतो, मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेतो, पण कधी विचार केला आहे का आज आपण शिक्षणाच्या मंदिरात का आणि कसे उभे आहोत? कारण एक होती सावित्रीबाई. त्या काळात जेव्हा मुलींना शिक्षण घेणे पाप मानलं जायचं, तेव्हा त्यांनी समाजाच्या विटा दगडांना तोड देत शिक्षणाचा दीप. 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव हे छोटसं गाव, तिथे जन्मली एक मुलगी जिला असं कुणालाच वाटलं नव्हतं. 9 वर्षाची असताना तिचं लग्न झालं, पण तिचं भाग्य असं की नवरा होता महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी तिला शिकवलं, वाचायला विचार करायला शिकवलं आणि मग इतिहासात पहिल्यांदा एक स्त्री शिक्षण घेऊन इतरांना शिक्षण देण्यासाठी बाहेर पडली. 1848 साली पुण्यात भिडेवाड्यामध्ये सुरू झाली भारतातील मुलींची पहिली शाळा. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख हातात हात घेऊन मुलींना शिकवत. त्या शाळेत गरीब, दलित, विधवा मुलींना शिकवलं जात होतं. लोक त्याच्यावर दगड, चिखल, गोमूत्र फेकत असत, पण त्या काय म्हणायच्या माहितीये? लोक माझ्यावर दगड मारतील, चिखल फेकतील, पण मी शिक्षण थांबवणार नाही. अशा होत्या त्या शिक्षणाच्या रणांगणातील वीरांगना. सावित्रीबाईंचं हे शिक्षण केवळ अक्षर ओळख नव्हती, तर ते होतं माणसाला माणूस बनवायचं शिक्षण. त्यांनी समाजातील प्रत्येक वंचिताला सांगितले, शिका, कारण शिक्षणच तुमचा उद्धार करेल. त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू करून असहाय्य महिलांना आश्रय दिला. त्या खऱ्या खुऱ्या आई होत्या, शिक्षणाची आई, समाज जागृतीची आई, धैर्याची आई. त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, कवयित्री, विचारवंत, समाज सुधारकही होत्या. त्यांच्या काव्य फुले या ग्रंथात त्यांनी लिहिलं, अंधाराचा अंधार हटवा, शिक्षणाचा दीप लावा. अंधाराचा अंधार हटवा, शिक्षणाचा दीप लावा. त्याचं प्रत्येक वाक्य म्हणजे प्रज्ञेचं बीज होतं. 1897 मध्ये पुण्यात प्लेगचा प्रादुर्भाव झाला. लोक रस्त्यावर मरत होते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या रुग्णांना उचलत होत्या, त्यांना औषधं देत फिरत होत्या आणि या सेवेत त्या आजारी पडल्या. 10 मार्च 1897 मध्ये त्या आनंदात विलीन झाल्या. त्यांनी त्यांचं शरीर गमावलं, त्यांचा प्रकाश नाही. आजही त्यांचा शिक्षण दीप तितक्याच तेजाने पेटलेला आहे. आज आपण लॅपटॉपवर, मोबाईलवर शिकतो, पण शिकण्याचं खरं मूल्य तेव्हाच कळेल जेव्हा एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेल्या एखाद्या मुलीला पुस्तक देऊन तिला शिकवू. कारण शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही, तर विचार करण्याची, जग बदलण्याची ताकद आहे. आज जर त्या जिवंत असत्या तर